घरीच ठेवा आणि सर्व यात्रेमध्ये तल्लीन होऊन जा इकडे. का तर नाथांची यात्रा जी आहेत तिचं म्हणजे तुम्ही आजपर्यंत किती यात्रा केल्या असतील ते मी मोजूनच सांगू शकत नाही. भरपूर यात्रा झाल्यात. कारण की चाळणीनं चाळलं का ज्यावेळेस खाली ते दाणे काय खडे पडतात ना त्या प्रकारे ही यात्रा तुमची बाकी आहे आता. तर तुम्ही सर्व फिरून आले ते. तर काही लोक तर काहींची पहिलीच बारी आहेत, काही फिरून आले ते. तर जो आपण या परिसरात आलोय हा त्याचा आनंद घ्या तुम्ही. कारण की आपण परत 5-6 दिवसांनी मुंबईत जाणार आहे, बरोबर. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे चांगले चांगले स्थान आहेत हे तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. गुगल मॅपवर यांचं हे नाही आहे. कारण की गुगल मॅपवर आलं का तरी इथपर्यंत पोहोचत नाही. कारण की रेंज पूर्ण परिसरात गायब होऊन जाते. मंदिरात गेले तर पूर्ण गायब होते. तर ज्याप्रमाणे आपण आता इथे आलो आहोत तर हा पूर्ण गर्भगिरीचा परिसर आहे. कशाचा आहे? गर्भगिरी. गर्भगिरी. नवनाथ अध्याय जर तुम्ही वाचले असेल त्यामध्ये गर्भगिरीचा उल्लेख येतो. आणि ज्या वेळेस गर्भगिरीचा उल्लेख येतो आपण किती 2 दिवस पूर्ण फिरणार आहोत. किती दिवस? 2 दिवस गर्भगिरीवर फिरणार आहोत आपण. तर आज हा आपला पहिला दिवस आणि उद्या दुसरा दिवस राहील आपला फिरण्याचा. दे त्यांचं. तर सांगितल्यानुसार कारण की आपलं तुमचं मुंबईमधलं जीवन इतकं धाकधुकीचं आहे, धक्काबुक्कीचं आहे का विचारायला सोय नाही. तर त्यामधनं 2 दिवस तुम्ही हा आनंद घ्या. कारण की हे तुम्हाला बघायला भेटणार नाही. कारण की इथलं जे सौंदर्य आहे, इथली जी तुम्हाला हवा भेटणार आहे ती तुम्हाला मुंबईमध्ये परत भेटणार नाही. तुम्हाला परत प्रदूषणयुक्त आवाज घ्यायची. तर त्यामुळे मन मोकळं राहा, खिडक्या उघड्या राहू द्या. हा खरंच ज्यावेळेस तुम्हाला गरम होईल, कारण की आपण काही इकडे झोपायला आलो नाही, घरी झोपतो. आपलं अर्ध जीवन कशात जातं? झोपण्यात. किती वर्ष जगतो माणूस? 60-65. त्याच्यातल्या अर्धे रात्र पकडा ना अर्धा दिवस पकडा, त्याच्यातले अर्धे दिवस तर आपल्या झोपण्यातच जाते रात्र म्हटल्यावर. राहिले किती? 30 वर्ष, आपण दुपारी झोपतो. 15 वर्ष, 20 वर्ष, राहिले किती? 20 वर्ष. आपल्याकडे 5 वर्ष भेटत नाही, 2 वर्ष सुद्धा आपल्याला मनुष्याला जगायला चांगले भेटत नाही. का आपण झोपेतच जातोय. म्हणजे डोळे मिटतच जातो निघून शेवटी. तर याचा आनंद घ्या, या परिसराचा आनंद घ्या. तुम्हाला हे कोणी सांगणार नाही. आणि तुम्ही एवढ्या टूर्स बरोबर गेले. मी म्हणजे माझं नाथांची यात्रा असल्यामुळे मी डायरेक्टली बोलत असतो. मी कोण उच्च निच्च काही मी पाहत नाही. त्यामुळे कोणाला वाईट वाटलं तर राग मानू नका, आधीच सांगून देतो. कारण की मी जे आहे ते तुम्हाला हे करायला लागणार आहे. काय म्हणतात त्याला? सहन करावं लागणार आहे. कारण की आपण दुर्गम परिसरामध्ये फिरतोय. हा परिसर मी स्वतः गाडीवर फिरलेलो आहे. 15 वर्षापूर्वी मोटरसायकलवर फिरलेलो आहे सर्व स्थानं शोधायला. तेव्हा कुठे इथे आता ही सुधारणा झालेली आहे सर्व. तुम्ही बघता की गाडीवरती आलेत, गाडी सुद्धा वरती येत नाही. येऊन पाहत राहते तिथून सर्व कॅमेरे लावलेले, गाडी खालीच लगेच थांबत जाते. पण देवाची कृपा, नाथांची कृपा एवढी आहे का आपल्या प्रत्येक मंदिरावर